हाय फ्रेंड्स, आज आपण गुरुवार निमित्त मऊ लुसलुशीत झणझणीत अशी बटाटा खिचडी कशी करायची ते पाहणार आहोत। तर आजच्या रेसिपीमध्ये मी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेत साबुदाणा खिचडी व्यवस्थित होण्यासाठी। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर अर्धी वाटीला थोडेसे जास्त मी शेंगदाणे घेतलेत। शेंगदाणे मंद गॅसवरती व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आहेत। खिचडी करत असताना आपले शेंगदाणे हे व्यवस्थित आणि खरपूसच भाजलेले हवेत। सोबत आपला जो साबुदाणा आहे तो रात्रभर भिजवलेला हवा किंवा 12 तास तरी कमीत कमी भिजवलेला हवा। सोबतच मी एक बटाटा बॉईल करून घेतलाय। तर तो बटाटा बॉईल केलाय पण ओव्हर कुक नाही केलेला। तुम्ही बघू शकता मी एकदम इझिली कट करू शकते, म्हणजे तो छान शिजलाय पण असाच गाळ नाही झाला। जर बटाटा आपला खूप ओव्हर कुक झाला तर आपली खिचडी ही चिकट होते। सो ती सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे। आता हा आपला बटाटा चिरून होतोय तोपर्यंत आपले शेंगदाणे ही थंड होतात। शेंगदाण्याचे तुम्ही तळपर काढू शकता, आवडत नसतील तर असतील तर ठेवली तरी सुद्धा चालेल। आता आपण शेंगदाणे जे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे, तुम्ही खलबत्त्यात सुद्धा बारीक करू शकता। सोबतच मी 2 ते 3 मिरच्या घालते। झणझणीत अशी आपण ही खिचडी बनवणार आहोत। आता आपलं हे वाटण तयार झालेलं आहे। एका ताटामध्ये रात्रभर भिजवलेला साबुदाणा घ्यायचा, त्यामध्ये जे वाटण आपण शेंगदाण्याचं आणि हिरवी मिरचीचं केलं ते घालायचं। त्यामध्ये थोडंसं चव टेस्ट छान येण्यासाठी थोडीशी चिमूटभर साखर घालायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता छान असं आपलं हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण कढई गरम करायला ठेवायची। कढई गरम झाली की त्यामध्ये तेल घालायचं किंवा तूप घालायचं, जे तुम्हाला आवडत असेल ते घालायचं। त्यानंतर आपण शिजवलेला बटाटा घालायचा आणि 2 ते 3 मिनिटं मंद गॅसवरती त्याला ब्राऊन कलर आला पाहिजे आपल्या बटाट्याला, इतका तो परतून घ्यायचा आहे। मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे। आता आपण त्यामध्ये बटाट्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ घातले, जेणेकरून आपला बटाटा सपक लागू नये। जर प्रथमच तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल। यापूर्वी मी हरियाली साबुदाणा खिचडी नंतर रेग्युलरची जी आपली खिचडी असते याचे व्हिडिओसुद्धा अपलोड केलेत। सोबत उपासाचे बरेचसेच पदार्थ मी स्वाद रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। सो चॅनलवरती जाऊन व्हिजिट करायचं आहे। आता आपण बटाटा आपला ब्राऊन झाल्यानंतर आपण त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घातलेला आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मिक्स करायचं 1 मिनिटभर, पण पुन्हा आपण त्यावरती झाकण ठेवायचं। 1 मिनिटभर झाकण ठेवलं की काढून घ्यायचं, पुन्हा व्यवस्थित खिचडी मिक्स करून घ्यायची। असं आपण 5 मिनिट एक दोनदा आपण करणार आहोत। तर आपल्या खिचडी ही शिजली ही लगेच समजतं, कारण आपण ज्यावेळेला खिचडी कढईमध्ये टाकली होती त्यावेळेला कशी होती आणि आता तुम्ही थोड्या वेळाने बघू शकता खिचडी एकदम ट्रान्सपरंट होते, एकदम मऊसूद फुललेली होते आणि एकदम अशी क्यूट दिसते। तर असं समजायचं की आपली खिचडी तयार झालेली आहे। तर असं मी 1 ते 2 वेळा केलेलं आहे आणि आपली ही खिचडी खूप टेस्टी झणझणीत अशी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता कलर किती अमेझिंग असा आलाय। तर याच पद्धतीने आपली आलू खिचडी म्हणा किंवा बटाटा खिचडी म्हणू शकता तयार झालेली आहे। तर आपण ही एका प्लेटमध्ये सर्व करूया। तर तुम्ही बघू शकता आपली खिचडीचा कलर किती छान आलाय, बटाटा किती छान व्यवस्थित दिसतोय, गाळ झालेला कुठेही नाही, खिचडी चिकट झालेली नाही। याचा अर्थ आपली खिचडी परफेक्ट झालेली आहे। पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि जायकेदार रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।